धन्यवाद लंकेसाहेब. लंकेसाहेब, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कच्चा माल मातीच्याच भावी, पक्का होताची चौपटीने जावे. कारखानदाराचा माल उत्पादन खर्चावर आधारित आणि नफा गृहीत धरून विकण्याचा अधिकार त्याला आहे. परंतु आम्ही त्या शेतीच्या चौकटीमध्ये राजी आहो, पण शेतीच्या कुंपणाच्या बाहेर गेलं का आपलं राज्य संपून जाते आणि तिथून राज्य येते व्यापाऱ्यांचं. तुम्ही आता दोघंही लढवई आहेत. तुमचंही वेगळं व्यक्तिमत्व आहे, बच्चूंचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. मगाशी बरेच काही नेते बोलून गेले. त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रातील जेवढे काही शेतकरी संघटना आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या लढ्याला कुठंतरी मूर्त स्वरूप दिला पाहिजे. आपण देखील त्यात पुढाकार घ्यावा अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती करतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय गुरु.